आणि ते आम्हाला खूप फसवलं, कारण सगळी लाज लज्जा सोडायला लागते ह्याच्यामुळे. सगळं देईन काय पण बोलतात, पण कैरी देणार नाही बोलतात. जोडवं किती आहेत. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते. आणि आपला जो आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, अलिबागवरून आल्यानंतर ना काहीच शूट नाही केलं. म्हणजे अलिबागमधून येताना पण मी काही शूट नाही केलं, कारण की म्हणजे कसं माझं स्टोरेज ना फुल झालं होतं. आयफोनचं कसं स्टोरेज लगेच फुल होतं. आणि मग माझं कसं असतं, पहिले एक व्हिडिओ म्हणजे शूट केली की नंतर एडिट करून पोस्ट करायची, किंवा ऍटलिस्ट एडिट तरी करायची, आणि मग मी शेड्यूलमध्ये टाकून देते ती व्हिडिओ. आणि मग त्याच्यानंतर ज्या क्लिप असतात ना व्हिडिओच्या त्या मी डिलीट करते पूर्ण, आणि त्यानंतर मला दुसरं शूट करता येतं. पण झालं असं की थोडीशी तब्येत पण डाऊन होती, त्याच्यामुळे मला एडिटिंगसाठी टाइमच मिळाला नाही. तर मग त्याच्यामुळे शूट काही केलं नाही मी. येताना पण पप्पा मला घेऊन आले होते घरी, त्याच्यामुळे मला बरं पडलं. कारण की म्हणजे ट्रेनचा प्रवास तुम्हाला माहिती आहे मला एकटीला जमत नाही, त्याच्यामुळे कसं मग ते मला पूर्ण इकडे घरी सोडायला आले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेले परत अलिबागमध्ये. तर म्हणून 2-3 दिवस काही शूट केलं नाही. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30. तर आता आम्ही निघालेलो आहोत कुठेतरी जाण्यासाठी. तर कुठे चाललोय तर थोड्या वेळाने तुम्हाला मी सांगते. 2-3 दिवसांची ट्रिप असेल आमची, म्हणजे 2 दिवसांची ट्रिप आहे. थंबनेलवरून तर तुम्हाला समजलं असेलच की कुठे चाललोय ते, तरी पण असंच मजा म्हणून सस्पेन्स. तर थोड्या वेळाने तुम्हाला मी सांगते कुठे जायचंय ते. तर चलो. आणि बबडू झोपलेला आहे अजून. बबडूला आता काय करायला लागेल, बबडूला असंच उचलून घ्यायला लागेल आणि पुढे कुठेतरी जाऊन त्याला फ्रेश करायला लागेल, कपडे वगैरे त्याचे चेंज करायला लागतील, कारण एवढ्या लवकर तो उठूच शकत नाही. मी ट्राय केलं पण तो उठतच नाहीये. तर बघूया. तर असेच ना कनेक्ट राहा, तुमच्यासोबत मी सर्व काही शेअर करते की आम्ही कुठे जातोय, काय काय करतोय, किती मजा करतोय, तर सगळं काही शेअर करते. असंच कनेक्ट राहा. तर मंडळी, निघायचं किती वाजता होतं विकी? 5 वाजता. आणि इथं वाजलेत बघा किती. हे घड्याचं मोठे मागच आहे आणि 6:45 झालेत ना. बरोबर, 7 येतेच. आणि जे सोबत येणार आहेत ना, म्हणजे ह्यांचे मित्र आहेत आणि त्यांची वाईफ आणि त्यांचा मुलगा 5:30 वाजल्यापासून फोन करतायत, वाट बघतायत. आणि आम्ही नेहमीप्रमाणे लेट. आम्ही म्हणजे मी 4:30ला उठले, यांची मुलं लेट झाले. आता बघू तर काय बोलतात ते तिकडे गेल्यानंतर. चिडलेले असतीलच माहिती आहे मला, पण बघूया आता. तर चलो. आणि हो, आम्ही कुठे चाललोय की महाबळेश्वरला चाललोय. बघू तिकडे काय काय शूट करता येईल, कुठले पॉइंट मला शूट करता येतील. अजून हे पण आहे ना, प्रतापगड पण आहे ना की तिथे. हा, तर बघू काय काय आपल्याला फिरता येते, कारण 2 दिवसच आहेत. 2 दिवसामध्ये जितकं होईल तितकं आम्ही बघू काय काय बघता येते ते. ठीक आहे, चलो. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे किती धुकं येते, काहीच दिसत नाही समोरचं. एवढं धुकं आहे. थोडं हळूहळूच चालायला लागल. हो, अरे काहीच दिसत नाही. आमचे पायलट चालवत आहेत तरी पण. एवढं धुकं आहे. आता जायचं तरी कसं, काय समजतच नाही की जाऊ ना आपण. कसं जायचं? जसं लोक जातात तसं, जशी पूर्ण पब्लिक जाते. कधी कधी वाटतं हे व्लॉग मध्ये बोलत नाही तेच चांगलं असतं. बोललं की कारण असं बोलतात. तर मंडळी, ही आहे आमची गँग. हाय करा वहिनी, हाय करा. तर ही आहे आमची महाबळेश्वरची गँग. तर आता आपण कुठे पोहोचलोय की महडला ना? पोहोचलो नाही. हा, तर आम्ही महडला पोहोचू आता. तिथे आता काहीतरी खातो, बघू, नाश्ता वगैरे करून. आमचे 2 शूटर आहेत ते आत्ताच उठलेत झोपून. हा बघा छोटू, गोपडी, आणि हा पण झोपलेला. आणि हा तर एकदम पारुष आहे. त्याला आंघोळ वगैरे बघू रात्री. आता त्याला कपडे वगैरे चेंज करतो. तर कुठे खायला वगैरे थांबू ना, तिथेच कपडे वगैरे चेंज करायला लागतील, कारण का सकाळी उठतच नव्हता. किती त्याला उठवते तरी पण उठत नव्हता. कसं बसा आणलंय त्याला. तर आता इथे कपडे वगैरे कुठेतरी चेंज करू. ठीक आहे. आज तुम्हाला जितकं मला म्हणजे एक्सप्लोर करता येईल ना तितकं मी करते. एक पॉइंट जे असतील ते. आम्हाला 2च दिवस आहेत. 2 दिवसामध्ये जितकं कव्हर करता येईल ना तितकं आम्ही करणार आहोत. आता बघूया काय काय बघायला मिळतंय ते. चलो. मी थांबलो इथे नाश्ता करायला. 24 तास तत्पर सेवा आहे इथे. भूक लागली आता भूक लागली तर खाऊन घेतो फटाफट. चलो.
तुम्ही काय मागवलं? तुम्ही उपवास. हाय बबडू. आई त्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे. आता आम्ही परत आमच्या मार्गाला लागलेलो आहोत. आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचू ते महाबळेश्वर. दुपारच होईल पोहोचायला, कारण उशीर झालं होतं, निघायलाच उशीर झाला होता. मी ना व्ह्यू दाखवायला घेतलं ना की मला अशी झाडी झाडी दिसते. मोबाईल घेतला की हा मग जरा जाऊ पुढे. आपलं घाई आहे ना, पॉइंट बघायचे. 2 मिनिटं थांबा नाही, आता घाटात थांबणारच नाही गाडी. आता डायरेक्ट महाबळेश्वरच्या टोकाला, प्रतापगडच्या टोकाला डायरेक्ट. उशीर होईल. बरोबर आहे, प्रतापगडवर चढायचं. तिथून दिसेलच आणि भरपूर काही. असंच बघा नजारा इकडं. तुम्ही नजारा समोरचा बघा, आम्ही बघतो इकडे तिकडे. आणि इकडे बघा, हा मोठा शूटर पण झोपलाय, छोटा शूटर पण झोपलाय. कुठे आहे तो? दिसत पण नाही. छोटा शूटर पण झोपलाय आमचा. चांगलं आहे, झोपतायत ते बरं वाटतंय. झोपले की जरा आम्हाला पण जरा निवांत बसता येतं, नाहीतर का किरकिर किरकिर लावतात दोघं पण. तर व्ह्यू बघून झालाय. आता आम्ही परत चाललोय प्रतापगडावर ना. बाबा कुठे चालू होता? प्रतापगड. आधी बोल प्रतापगड. बबडूला बघा असं मस्त रेडी केलंय मी. बाबू इकडे बघ, हाय कर सगळ्यांना, असं कर हाय. आता बबडू कसा दिसतो, हिरो, बिना आंघोळीचा हिरो. चल. हा बघा प्रतापगड. जाम मोठा घाट आहे, म्हणजे खूप मोठा घाट आहे. जरा म्हणजे रिस्कीच घाट आहे, पण ठीक आहे. खूप पब्लिक येते पण इथे तरी पण. कैरी द्यावी. मला सकाळी येताना काय बोललात? तुला नाराज नाही करणार? दिली ना कैरी तुला. मला नाही आले का? तुम्हाला नाराज नाही करणार ना? मग मी जर मला कैरी नाही दिली तर मी नाराज होणार. द्याल ना? नाही रे, चल का आपला. ज्या आवाजाचा बँड वाजलाय, बँड. तर मंडळी सर्व ठीक आहे, पण वरती चढेपर्यंत पाय गळ्यात येणार आहे तेवढं नक्की. जाम दमले. बबडूने आमच्या परत वरचा माला गाठलाय. दिसत नाही का रे खालून? तर बबडू चढलाय वरच्या माल्यावर. मी विचार केला मी चढेन, पण त्याच्या आधी तोच चढला. तर बबडूनी पप्पांना दमवले. त्याच्या आधी तो माझ्या जवळ येईल. मी जरा पुढे जाते, नाहीतर विकी त्याला माझ्याकडे देतील. दिमाग. मंडई हा कुठंच आम्हाला सोडत नाही. आता हे छोटूस दुकान दिसलं तिथं पण त्याला काय काय घ्यायचंय. किरेन काय बोलतोय खरा. काय पाहिजे? क्रेन पाहिजे. तर क्रेन म्हणजे काय, तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला सांगा. भवानी देवी संस्थान, किल्ले प्रतापगड. ही हंबीरराव मोहितींची तलवार आहे का? हो. म्हणजे आतमध्ये ना फोटो काढायला मनाई होती असं वाटतं मला. तिथं लिहिलेलं होतं, म्हणून मी काय काढलं नाही. तर आतमध्ये मंदिर होतं देवीचं. आणि इथे काय आहे की हे गाव, इथे काय आहे? चला ना एक नजर मारून येऊ. हस्तकला आहे ना काहीतरी. हा मग खाली खेळायला जायचं. खाली लवकर लवकर पटापट खाली.
तर आता आम्ही उतरतोय खाली. इकडे बघा आमची मंडळी कशी उतरतायत. ए बाय बाय करा प्रतापगडाला. चाललो आपण आता इथून प्रतापगडाला. बाय बाय करा. बाय. बबडू आमचा एक पण दुकान न सोडत नाहीये. हे बघा आता ह्याला काय पाहिजे. विकी त्याला विचारतायत हे पाहिजे, बोलते नो बेटा. अरे राहून दे त्याला इथं, तू येईल बरोबर. चला पुढे, चला पुढे, राहून दे त्याला इथं. हा चला 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 या इकडे. चला चला. काय नाही त्याला तेवढंच पाहिजे. गाडी परत द्यायची. गाडी नाही तर मग घेतली कशाला रे ती. सगळी लाज लज्जा सोडायला लागते ह्याच्यामुळे. इज्जतीचा फालुदा करून टाकतो रे हा तर. कैरी घेऊन देतात काय बघू. ओ विकी, विकी द्या ना, द्या ना, द्या ना. सगळं देईन काय पण बोलतात, पण कैरी देणार नाही बोलतात. तुम्हाला काहीच नको, मला कैरी पाहिजे. ओ तुला झालं असं माझा घसा बसलाय ना, त्याच्यामुळे ते बोलतात की नको खाऊ, पण मला पाहिजे आणि मी खाणार. ओ द्या ना, द्या ना. तर म्हणजे तिकडे ना काही शूट नाही करायला मिळालं, कारण जास्त ठिकाणी अलाउड नव्हतं शूट करायचं. तर मग फक्त आम्ही बघितलं आणि आता आलो. आता ना इथे शिवकालीन खेडेगाव बघायचं आहे, पण त्याच्या आधी ना काहीतरी खाऊन घेतो. आता बघू कुठे. इथे 2 हॉटेल आहेत, तिथे आता बघूया कुठे चांगलं आहे. आता कुठे नेत आहेत विकी ते बघूया. नवरा घेऊन नाही देत. घसा दुखतोय बोलतोय. बघा नाही देत. पोरीला नुसतं फिरायला आणताय, काही खायला नाही देत. घशाची वाजले बँड आणि मला पाहिजे कैरी खायला. गडम आहे गडम. अजून एक काय सांगू. बाबू बाबू ते नको टाकू, तिथं खालचं नको खाऊ. ज्वारीच्या भाकऱ्या मस्त भाकरी होती हा मावशी. एक नंबर. हो एक नंबर. मस्त. नाही पण छान. भाकरीला तर चवच मस्त आहे. गरम गरम. तर मंडळी जेवण एक नंबर होतं. इथे हॉटेल आहे, म्हणजे आपलं प्रतापगडची एंट्री आहे ना, तिथे असे 2 समोरासमोर हॉटेल आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते मी, शिवकालीन खेडेगाव आहे ना, त्याच्या समोरच एक हॉटेल आहे. तिथे एक नंबर म्हणजे जेवण मला मिळालं. तर खरंच आवडलं. जर तुम्ही इथे कधी आलात ना, तर इकडे नक्की व्हिजिट करा. खूप छान असं हॉटेल आहे. आता आम्ही जेवून वगैरे निघतोय. आता बघू कुठले कुठले पॉईंट मिळत आहेत ते बघायला, कारण आता मला आहे ना असं वाटते थोडंसं उशीर होईल, कारण अजून आम्ही इथेच आहोत आणि आता वाजलेत 4:30. आता प्रतापगडावरून आम्ही निघतोय. आता बघू कुठले कुठले पॉईंट आपल्याला बघता येत आहेत ते. चलो. तर मंडळी आता आलो शिवकालीन खेडेगाव बघायला. आता एंट्रीलाच तुम्हाला इथे असे हत्ती दिसतील. दाखवत तुम्हाला बघा. असं एंट्रीला हत्ती आहे आणि असं काहीसं आहे इथे. बॉडीगार्ड लावली सी. तर आता आम्ही आलेलो आहोत शिवकालीन खेडेगाव मध्ये. तुम्ही बघू शकता हे असं काहीसं आहे खेडेगाव. इथे ह्याला काय बोलतात, तुतारी ना, काय बोलतात त्याला, तुतारी वाजवतात तिथे समोरच.
इथे ना बरंच काय काय असं बघण्यासारखं आहे. आणि आता माझी मोबाईलची बॅटरी ना लो झाली, त्याच्यामुळे जास्त काही शूट करता येणार नाही मला. पण म्हणजे जेवढं पण बघितलं ना आतापर्यंत, जे जुन्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या ना त्या सगळ्या बघायला मिळाल्यात. म्हणजे जसं की आता हे तुम्ही बघू शकता, हे आपलं जी विहीर पहिली जुनी असायची, रहाट वगैरे ते सगळं, परत कासार, सुतार, लोहार, सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. म्हणजे मस्त वाटते बघायला एकदम. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे कॅप्चर करण्यासारख्या आहेत. पण कसं चार्जिंग संपलं त्याच्यामुळे काय शक्य होत नाहीये. जितकं होईल ना तितकं मी करते, अर्ध विकीच्या फोन मधून करते. आणि इथे वहिनी बघा काय चाललंय विकायला घेऊन. खूप मजा येते पण आम्हाला ना वहिनी. आवाज पण माझा बदललाय, घसा बसलेला आहे थंडीमुळे आणि सगळं वातावरण पण चेंज होते त्याच्यामुळे. तर बघू आता अजून काय काय कॅप्चर. आता गाडीमध्ये मला मोबाईल पहिला चार्जिंगला लावायला लागेल आणि त्याच्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी ना शूट करता येतील. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत महाबळेश्वरला. म्हणजे प्रतापगड वगैरे सर्व बघितलं. ते काय म्हणतात ते गाव वगैरे, खेडेगाव, ते शिवकालीन खेडेगाव म्हणून काहीतरी होतं ते पण बघितलं. तिथले जे सगळे म्हणजे इक्विपमेंट होते ना ते सर्व, जे ज्यांनी जर कोकण बघितलं असेल ना, कोकण काय बोलतात ते प्राचीन कोकण, प्राचीन कोकण ज्यांनी बघितलं असेल ना त्यांना माहित असेल. तर ते सेम इथे आहे, थोडंफार जास्त आहे इथे म्हणजे त्याच्यापेक्षा. पण मस्त आहे, बघण्यासारखं आहे. 100 रुपये का काहीतरी तिकीट आहे त्याचं बघायला. जर कोणी इथे आले तर नक्की बघा, खूप मस्त आहे ते पण. तर तिथे बघितलं, ते पण पूर्ण काही शूट नाही करता आलं कारण माझी ना बॅटरी लो झाली मोबाईलची. तर त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. नंतर एक छोटासा व्ह्यू शूट केला येता येता गाडीमधून, जो मस्त सनसेट व्ह्यू होता तो शूट केला. आणि त्यानंतर सनसेट पॉइंट सुद्धा बघितला. ते पण शूट नाही करता आलं कारण की चार्जिंग नव्हती मोबाईलला म्हणून. आणि आता आम्ही इथे महाबळेश्वरला पोहोचलोय. इथे आम्ही एक रूम, म्हणजे विला बोलतात पण विला टाईप नाहीये एकदम, पण विला म्हणजे एकत्रच आहोत आम्ही सर्व. आनंदची वाईफ, मी, बबडूचे पप्पा सगळे एकत्रच आहोत. फक्त ते खाली आहेत, आम्ही वरती आहोत. तर रूम टूर तुम्हाला देते मी लगेच थोड्या वेळाने. काय बोलते मला कळत नाही कारण घसा पूर्ण बसलेला आहे माझा म्हणून. तर थोड्या वेळाने तुम्हाला रूम टूर पण देते, कसा आहे तो, म्हणजे विला कसा आहे काय आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि बघूया आता काय काय आम्ही करतोय ते. तर असेच ना कनेक्ट राहा, अजून व्हिडिओ संपलेला नाहीये, ठीक आहे. अजून आपण मस्त मज्जा करणार आहोत. तर ना असंच माझ्यासोबत कनेक्ट राहा. चलो. तर मंडळी असा काहीसा व्ह्यू आहे रात्रीचा, तुम्ही बघू शकता विलाचा. आणि इथे राहिलोय आम्ही. हे बघा, हे असं आहे, छान आहे छोटूसा विला. बघू शकता तुम्ही, असं या टाईपमध्ये आहे सगळं. मी तुम्हाला आता आतून दाखवते कसं काय रूम आहेत, काय सगळ्या गोष्टी आहेत त्या, ठीक आहे. चलो. तर असे इथून म्हणजे लागोपाठ असे इथे पण आहेत, तिथे पण आहेत, असे लागोपाठ असे इथे रूम आहेत. आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये सगळी सर्वजण आहेत बसलेत. तर इथे आतमध्ये एंट्री केली ना की इथे अजून इथे एक वॉशरूम आहे. काय सर्व दाखवायचं असतं. कोण आलं गेलं वॉशरूम चांगले नाहीयेत मग माझ्या नावाने होतील ना. नंतर ह्याचं नाव सांगा, नाव नाही माहिती मला. तर इथे दुसरे एक वॉशरूम आहे, तिथे फक्त टॉयलेटसाठी आहे. आणि इथे बाथरूम म्हणजे आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर इथे एक बाथरूम आहे, इथे छोटासा मिरर दिलाय आणि इथे बेसिंग आहे. आणि इथे आल्यानंतर असं खाली एक पार्टिशन आणि असं वरती असं 2 दिलेले आहेत. इथे आमचे कपडे आम्ही टांगलेले आहेत. तर इथे असं खाली एक रूम आणि वरती एक रूम असं आहे, म्हणजे 2 आहेत. आता आम्ही सगळे इथेच आहोत. पण वरचं हा सगळं दाखवणार सगळं. हा असा इथे रूम आहे. आणि इथून असं इथे आरसा वगैरे आहे, मस्त टीव्ही आहे बघायला. आणि इथे असं एक स्टोरेज साठी दिलेलं आहे, म्हणजे आपल्या बॅग वगैरे असतील तर आपण इथे ठेवू शकतो. आपलं जायचंय आपल्याला उद्या, एवढं काय नाही. 5 दिवस थांबूया का इथे, ठेवतो. तर इथे असं एक कप्पा दिलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर वरचा रूम दाखवते. इथे एक विंडो आहे, विंडो मधून विंडो ओपन नाही होत. फसवला यार विंडो ओपन होत.
व्हायला पाहिजे. नाही विंडो ओपन होत नाही त्याच्यामुळे मी दाखवू शकत नाही. तर याच्यावरती आलो तर इथे अजून एक रूम आहे. इथे 2 बेड आहेत असे दिलेले. म्हणजे तुमची जर मोठी फॅमिली असेल, खूप मोठी, म्हणजे सर्वांना जर तुम्ही घेऊन येत असाल ना, तर असे रूम बरे पडतात. म्हणजे सगळ्यांनी एकत्र राहायचं आणि सगळ्यांनी मस्त एकदम असं एन्जॉय करायचं. तर आम्ही पण तेच करणार म्हणून सेपरेट रूम न घेता आम्ही असा रूम चूज केला. तर घसा खूप दुखतोय त्याच्यामुळे मोठ्याने बोलते, तरी पण आवाज फुटतोय की नाही ते माहित नाही मला. तर असा काहीसा रूम आहे, छोटासा आहे, एवढं काय नाहीये. सकाळी तुम्हाला अजून दाखवेन, जर बाहेर काय असेल ना तर तुम्हाला सकाळी दाखवेनच, कारण की आता रात्र आहे, काळोखात काय दिसणार नाहीये. आणि रात्री ना इथे डीजे वगैरे पण आहे असं बोलतायत. बघूया, जर डीजेला जर आम्ही एन्जॉय केलं तर तुम्हाला ते दाखवूच आम्ही. ठीक आहे. मग धनी कुठे नेता आता जाऊ मार्केट फिरायला. आमच्या इथे काय होतं माहिती काय, दोघं आहेत ना, कधी एक चांगला असतो तर दुसरा रडतोय. म्हणजे एक कोण ना कोण एखादा तमाशा असतोच. तर आता आम्ही चाललोय माथेरान बोलते, महाबळेश्वरचा जो मेन मार्केट आहे ना तो फिरायला. बघूया मार्केटमध्ये काय काय आहे. तिथे बोलतात की रात्रीचं खूप म्हणजे मार्केट मोठं भरतं. तर म्हटलं ते पण बघूया, मला टाईम आहे आपल्याकडे, म्हणजे ते पण आपण बघूया आणि बघूया तिथे काय काय आपण म्हणजे आपल्याला दिसते. चलो. तर मंडळी चाललोय खरं मार्केटमध्ये, पण बबडू नको करणार. तुम्हाला तर माहिती आहे बबडूची सवय किती घाण आहे, ती अजिबात ऐकत नाही मार्केटमध्ये तो. बघूया काय करतोय तो. विकीला आले टेन्शन, बघूया काय करतोय तो. तर मंडळी आता आम्ही आलोय मार्केटमध्ये, तुम्हाला दाखवते मार्केट इथला. अरे पुढे आहेत, घेऊ पुढे घेऊ तर मंडळी पेट पूजा करून घेतो, काहीतरी भूक लागले. बाजारामध्ये जास्त काही फिरत नाही कारण बबडू नको करेल म्हणून जास्त. आता काहीतरी खाऊन घेतो. एका साईडला मंडळी जेवण झालेलं आहे. जेवताना काय दाखवलं नाही, भूक लागली, फटाफट जेवून घेतला. कमी दाखलं बघा. मार्केटमधून आलो आणि जेवून पण आलो तिकडूनच. तर आता ना आपला व्हिडिओ आपण इथेच थांबूया, कारण घसाची पूर्ण वाट लागले. आणि इथे आम्हाला खूप फसवलं, कारण ना आम्हाला सांगितलं होतं की काय आहे विकी इथं डीजे लाईट आणि काहीतरी बोलत होते अजून पण काय आणि इथं काय नाही. आम्ही मार्केटमधून आलो म्हणून लवकर म्हटलं इथं काहीतरी असेल आणि साम सूम आहे सगळा. म्हटलं ठीक आहे जाऊन दे, आपला काही 1 दिवसाचा प्रश्न होता. उद्या सकाळी इथं आपलं उठून जायचं आहे. आणि आवाज माझा वेगळाच झालाय. तर चला थोडासा आता आराम करते छोटीशी. आता माझी आताची व्हिडिओ जी आहे ती एडिट करून ठेवते आणि उद्या मग बघू आता रेंज मिळेल तसं अपलोड करायला लागणार आहे. ती अजिबातच नेटवर्क नाही आहे मला, बघू कसं काय होतंय ते. तर चलो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ वेळ काढून बघितला त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय.